राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्याबाहेर अनेक वर्षांनी असा गुलाल उधळला गेला. मनसेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी दोनही भाऊ हे एकत्र आल्यानंतर मराठी मतदार ठाकरेंकडे वळल्याचं या निकालातून दिसलं आणि यानंतर राज ठाकरेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. यानंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. निकालाच्या दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना ट्विटरद्वारे संदेश दिला. त्यात ते म्हणालेत, सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन. यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं याचं दुःख आहे, पण म्हणून खचून जाणारातले आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होतंय असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मिता आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची लढाई आहे. ही लढाई हेच आपलं अस्तित्व आहे आणि अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचं भान तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आहे. बाकी काय चुकलं, काय राहून गेलं, काय कमी पडलं आणि काय करावं लागेल याचं विश्लेषण आणि कृती आपण सगळे मिळून करूच. तुम्हाला खरं तर हे सांगण्याची गरजच नाही, पण तरीही सांगतो. MMR परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत आणि त्यामुळं आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं राहायचंय. निवडणुका येतील जातील, पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. लवकरच भेटूया, पुन्हा कामाला लागूया, नव्यानं आपला पक्ष आणि संघटना उभारूया. एकूणच राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. मनसेला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी ठाकरे बंधूंची एकी मुंबईत चालली याचा अर्थ काढला जातोय आणि याचाच उत्साह मनसे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आहे. मला एक बोलायचं आहे, सत्ता नव्हती तेव्हा सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दबदबा होता. आता तर निवडून आलेले उमेदवार आहे म्हणजे दबदबा किती असणार आणि काम किती करणार तो विचार करा. आज मराठी मुलांसाठी, मराठी कामगारांसाठी नेहमी धावून कोण येतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसे प्रत्येक ठिकाणी अन्याय होतो तिथे उभी असते. आता तर ते ऑफिशियली येणार, आता तर निवडून आलेले उमेदवार आहेत आमचे. गुलालाची मागील 14 वर्ष आम्ही वाट पाहत होतो, तो गुलाल आज यशवंत कालीदारांच्या रूपात आपल्याला मिळाला आहे. आम्ही कार्यकर्ते एकदम खुश आहे, मनसोक्त आम्ही आनंद लुटत आहे. काय तुम्हाला काय वाटतं, काय किती वर्ष झाली मनसेत काम करता? मनसेत मी भरपूर वर्ष करतो, 20 वर्ष. भरपूर किती आता झाले 20 वर्ष पकड्या. म्हणजे आता आमचे आले, मी मशालमध्ये होतो. आपलं उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, लहानापासून आम्ही तिकडेच आहे. पण आम्हाला आज आनंद झाला, दोघं भाऊ एकत्र आले, बरं वाटलं. म्हणून मनसेमध्ये आलात आज जल्लोष करायला. आपल्या दोन्ही पार्टी, आपले भाऊ एकत्र आले. ठाकरे ब्रँड हा सत्तेबाहेर गेला असला तरी ठाकरे ब्रँड संपलेला नाही हाच मेसेज राज ठाकरेंनी दिलाय आणि त्यामुळं येत्या काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे पुढे जातात का आणि त्यांची रणनीती काय असेल याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल. या पत्राविषयी आणि झालेल्या संपूर्ण निवडणुकीविषयी तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.